वासुदेवाय। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु योगदेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। आपण आज भीमसेन प्रभू यांनी मला खूप छान सेवा दिली आहे आणि तेच मला प्रथम सेवेला लावतात, बऱ्याच वेळेस तेच सेवा देतात, तर मी त्यांचा खूप आभारी आहे। आपण श्रीमद भागवत स्कंद 2 याच्यातला 9वा अध्याय आणि त्यातला 8वा श्लोक याच्याविषयी थोडं जाणून घेणार आहोत। तर 8वा श्लोक असा आहे की दिव्यं सहस्राब्दमो ममोघ दर्शनो जितानिलात्मा विजितो भयेन्द्रियः अतप्यतस्माखिल लोकतापनं तपस्तपीयांस्तपतां समाहिता। हे संस्कृत श्लोक आहे, त्याचं ट्रान्सलेशन आणि तात्पर्य, अनुवाद आणि तात्पर्य मराठीतून श्रील प्रभुपाद यांचे द्वारा। ब्रह्मदेवांनी देवतांच्या कालगणनेनुसार 1,000 वर्षे तपश्चर्या केली
त्यांनी हा अलौकिक ध्वनी आकाशातून ऐकला आणि ते दिव्य असल्याचे स्वीकारले. अशा रीतीने त्यांनी आपले मन व इंद्रिये नियंत्रित केली आणि त्यांची तपस्या म्हणजे सर्व जीवांसाठी महान आदर्श आहे. म्हणून ते सर्वश्रेष्ठ तपस्वी म्हणून ओळखले जातात. आता शब्दशः अर्थ आपण नको बघूया, त्याला बराच वेळ जाईल. ठीक आहे ना. तात्पर्य वाचतो मी एकदा. ब्रह्मदेवांनी तप हा गुप्त ध्वनी ऐकला, परंतु तो उच्चारणारी व्यक्ती कोण आहे हे त्यांना दिसू शकले नाही. तरीही त्यांनी तो आदेश आपल्याला लाभकारक आहे असे स्वीकारून 1,000 दैवी वर्षांसाठी तपश्चर्या केली. 1 दैवी वर्ष म्हणजे मानवी गणनेनुसार 360 वर्ष होय. ब्रह्मदेवांनी त्या ध्वनीचा अलौकिक म्हणून स्वीकार केला, कारण त्यांना भगवंतांच्या परम स्वरूपाविषयी शुद्ध दृष्टी होती. आणि अशा या अचूक दृष्टीमुळे त्यांनी भगवंत आणि त्यांच्या आदेशामध्ये भेद केला नाही. भगवंत व्यक्तिशः जरी उपस्थित नसले तरी त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या ध्वनीमध्ये मुळीच भेद नाही. ज्ञानप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे असा दिव्य आदेश स्वीकारणे हेच होय. आणि प्रत्येकाचे आद्य आध्यात्मिक गुरु ब्रह्मदेव दिव्य ज्ञान प्राप्त करण्याच्या या प्रक्रियेचे जिवंत उदाहरण आहेत. दिव्य ध्वनी उच्चारणारा वरकरणी अनुपस्थित असला तरी त्या ध्वनीचे सामर्थ्य कधीच कमी होत नाही. यास्तव भागवत, भगवद्गीता अथवा जगातील इतर कोणतेही अधिकृत शास्त्र म्हणजे दिव्य सामर्थ्य नसलेला भौतिक ध्वनीच आहे असे कधीही समजू नये. मनुष्याने दिव्य ध्वनीचा स्वीकार योग्य अधिकृत स्रोताकडून केला पाहिजे. तो ध्वनी म्हणजे सत्य आहे हे स्वीकारून त्यातील मार्गदर्शनाचे निसंकोच पालन केले पाहिजे. यशाचे रहस्य म्हणजे अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या रूपातील योग्य स्रोताकडून अलौकिक ध्वनीचा स्वीकार करणे होय. कृत्रिम भौतिक ध्वनीमध्ये कोणतेही सामर्थ्य नसते आणि म्हणून अनधिकृत व्यक्तीकडून जरी वरकरणी दिव्य ध्वनीचा स्वीकार केला तरी त्यामध्ये कोणतीच शक्ती नसते. असे दिव्य सामर्थ्य जाणण्या इतकी पात्रता मनुष्याकडे असणे आवश्यक आहे. आणि एक तर अशा तारतम्याच्या पात्रतेने किंवा सुदैवाने तो अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून अलौकिक ध्वनी स्वीकारू शकला तर त्याचा मुक्तीचा मार्ग निश्चित आहे. तथापि शिष्याने मात्र जसे ब्रह्मदेवांनी त्यांचे आध्यात्मिक गुरु साक्षात श्री भगवान यांच्या आदेशांचे पालन केले तसे आपल्या आध्यात्मिक गुरुच्या आदेशांचे पालन केले पाहिजे. श्री गुरुच्या आज्ञांचे पालन करणे हेच शिष्याचे एकमेव कर्तव्य आहे आणि पूर्ण श्रद्धेने गुरुच्या आज्ञांचे पालन करणे हेच यशाचे रहस्य आहे. ब्रह्मदेवांनी इंद्रिय अनुभूती आणि इंद्रियांद्वारे आपली 2 श्रेणींची इंद्रिये संयमित केली, कारण ती इंद्रिये त्यांना भगवंतांच्या आज्ञांचे पालन करण्यात नियुक्त करावयाची होती. म्हणून इंद्रिय नियंत्रित करणे म्हणजेच त्यांना दिव्य भगवत सेवेत संलग्न करणे होय. भगवंतांची आज्ञा ही परंपरेद्वारे प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त होते आणि म्हणून त्यांच्या आज्ञांचे पालन करणे हेच वास्तविक इंद्रिय नियंत्रण आहे. पूर्ण श्रद्धा आणि प्रामाणिकपणाने केलेल्या तपस्येने ब्रह्मदेव इतके शक्तिशाली झाले की ते ब्रह्मांडाचे निर्माता बनले. ते अशी शक्ती प्राप्त करू शकल्यामुळेच त्यांना सर्वश्रेष्ठ तपस्वी असे म्हटले जाते. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये.
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर हा जो श्लोक आहे दुसऱ्या स्कंदातील 9व्या चॅप्टरचा 9वा अध्याय आहे। त्याचं नाव काय तुम्हाला एक थोडं बॅकग्राऊंड सांगतो मी आधी, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ही काय आहे आणि कशाविषयी। तर 9व्या अध्यायाचं नाव आहे भगवत कथनानुसार उत्तरे, आणि त्याच्याही आधी 8व्या अध्यायाचं नाव काय आहे? दुसऱ्या स्कंदातील 8व्या अध्यायाचं नाव आहे परीक्षित महाराजांचे प्रश्न। श्रीमद भागवतम आपल्याला माहिती आहे की शुकदेव गोस्वामींकडून सगळे उत्तर जाणून घेत आहेत परीक्षित महाराजांनी बरेच प्रश्न विचारले आहेत भगवंतांविषयी, त्यांच्या धामाविषयी, त्यांच्या लीलांविषयी याचं वर्णन ते विचारतात एक एक शंका परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना। तर 8व्या अध्यायाचं नाव आहे की परीक्षित महाराजांचे प्रश्न, आणि त्यानंतर संपूर्ण प्रश्न झाल्यानंतर साधारण ते 29 श्लोक आहेत, म्हणजे 29 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत, 21 प्रकारचे प्रश्न विचारले आहेत शुकदेव गोस्वामींना। तर 9वा चॅप्टर जो आहे त्याचं नाव आहे भगवत कथनानुसार उत्तरे। तर आता शुकदेव गोस्वामी हे परीक्षित महाराजांना सगळे उत्तरं देत आहेत त्यांच्या प्रश्नांची। त्यातला हा 8 नंबरचा जो 9 नंबरचा जो श्लोक आहे 8 नंबरचा, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवांविषयी शुकदेव गोस्वामी वर्णन करतात की ब्रह्मदेवांनी काय केलं की त्याच्या देवतांच्या कालगणनेनुसार 1,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली। मग हे तपश्चर्या का केली याच्या मागे पण काही कारणं दिली आहेत त्यांनी। तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय लिहितात, ब्रह्मदेवांनी तप हा गुप्त ध्वनी ऐकला, परंतु तो उच्चारणारी व्यक्ती कोण आहे हे त्यांना दिसू शकले नाही। आता त्याच्या आधीच्या अध्यायामध्ये वर्णन केलंय की तप हा त्यांनी प्रभुपाद इथे लिहितात संस्कृत विषयी, संस्कृत जे व्यंजन असतात त्याच्यामध्ये स्पर्शवर्ण आणि तालव्य वर्ण असे 2 प्रकार असतात। त्याच्यामध्ये स्पर्शवर्ण जे आहेत त्याच्यामध्ये क ते म पर्यंत जे अक्षर आहेत, क पासून ते म्हणजे क ख ग घ त आपण म्हणतो ना ते, तर म पर्यंत, क पासून म पर्यंत याला स्पर्शवर्ण म्हटलं जातं। त्याच्यामधला 16 नंबरचा जो शब्द आहे तो त्यांनी ऐकला। वर्णन असं दिलंय शास्त्रामध्ये की 16वा नंबरचा जो शब्द आहे तो त्यांनी ऐकला आणि 21 नंबरचा शब्द ऐकला। तर 16वा शब्द आहे त आणि 21वा शब्द आहे प, या ज्या वर्णमालेतला स्पर्शवर्णातला। मग त्यांनी त्या पाण्यातून फक्त हे 2 शब्द ऐकले ब्रह्मदेवानी, त प, आणि त्यांना हे शब्द ते बघत होते अजून की कोणी हे शब्द उच्चारलेत किंवा हा साऊंड, हे जे व्हायब्रेशन आहे कुठून येतंय, ध्वनी कुठून येतोय, पण त्यांना काही दिसलं नाही तिथे। पण त्यांनी हा विश्वास ठेवला की ही ज्यांनी मला माझे निर्माण करतायत जे भगवंत आहेत, भगवंतांचा हा ध्वनी आहे याच्यावर विश्वास ठेवला, आणि की मी ही जी मला मिळालेली आज्ञा आहे तप ही आज्ञा आहे, तर मी त्या आज्ञेचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। जर मी त्याचं पालन केलं तर मला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सक्सेस, म्हणजे त्याच्यात मला काहीतरी माझा फायदा असणार आहे, म्हणजे मला ही सेवा मिळाली त्यामुळे मला ती सेवा केली पाहिजे तर मला माझा फायदा होणार आहे। त्यांनी कोणीही न दिसता त्यांनी ते स्वीकारलं, तप करणे, तपश्चर्या। आणि मग इथे वर्णन दिलंय की किती वर्ष त्यांनी तपश्चर्या केली। तर देवी देवतांचे जे वर्ष असतात, आपण सेलेस्टियल इयर्स म्हणतो त्याला, म्हणजे दैवी वर्षांसाठी 1,000 दैवी वर्षांसाठी त्यांनी तपश्चर्या केली। तर इथे प्रभुपादांनी वर्णन केलंय की एक दैवी वर्ष म्हणजे मानवी गणनेनुसार 360 वर्ष, असं एक दैवी वर्ष, असं 1,000 वर्ष पर्यंत त्यांनी तपश्चर्या केली। आता थोडं तफावत आहे काही, म्हणजे मराठीमध्ये जे ट्रान्सलेट केलंय त्याच्यामध्ये आणि इंग्लिश भागवतम मी बघितलं तर त्याच्यात 6 × 30
गुणिले 12 गुणिले 1000 याचं जे उत्तर येईल, एवढे वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, याचं उत्तर येतं 21,60,000 वर्ष. तर मे बी 360 गुणिले 1000 तसंच उत्तर येत असणार, पण ठीक आहे. तर एवढे वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. याचा मागचा भाव काय आहे की त्यांनी भगवंतांनी दिलेल्या आज्ञेचं काटेकोरपणे पालन केले, पूर्ण विश्वास ठेवून पालन केले, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एवढी पुढे दिलेलं आहे त्यांनी की प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये की त्यांनी त्यांची दोन्हीही इंद्रिय त्या सेवेमध्ये कामात लावले. दोन्ही इंद्रिय म्हणजे आपण म्हणतो ना, इंद्रियांचे आपण वेगवेगळे प्रकार करतो, जसे 2 प्रकारचे इंद्रिय, जसे एक कर्मेंद्रिय ज्याच्याने कामं करतो आपण, कर्मेंद्रिय, आणि एक आहे नॉलेज एक्वायरिंग सेन्स म्हणजे ज्याच्याने ज्ञान मिळवतो आपण, असे इंद्रिय. तर हे दोन्ही पण इंद्रिय त्यांनी त्या तपश्चर्येसाठी लावले, त्या सेवेसाठी लावले. आणि आपल्या बाबतीत काय आहे अशी तपश्चर्या? मग इथे प्रभुपाद तेच वर्णन करतायत की आपल्यासाठी आपले जे गुरु आहेत त्यांचे आज्ञा पालन करणे, म्हणजे मग त्या गुरूंच्या आज्ञा ज्या आहेत त्या आपण बघतो, म्हणजे इथे जे प्रभुपाद लिहित आहेत त्यांच्या ज्या आज्ञा आहेत, भगवंताची सेवा करणे, आपले इंद्रिय सगळे भगवंताच्या सेवेमध्ये वापरणे, ही गुरूंची आज्ञा आहे. मग आपल्याला प्रत्यक्षात गुरु इथे हजर नसणार, पण गुरूंचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, म्हणजे गुरूंचे जे प्रतिनिधी आहेत, जसं आता भीमसेन प्रभू हे प्रतिनिधित्व करतायत गुरूंचं, आणि ते आपल्यासाठी सांगतायत की तुम्ही ही सेवा करा, तुम्ही ही सेवा करा. मग त्याला आपण तत्पर असलं पाहिजे की आपण असं नाही, अरे गुरु कुठे येते, त्याने गुरूंची आज्ञा पाळायला सांगितली मला शास्त्रानुसार, पण ते गुरूंचे एक प्रतिनिधी आहेत, आणि ते जरी नसले तरी आपल्याला शास्त्र काय सांगतं की जरी आपल्याला प्रत्यक्ष व्यक्ती दिसत नसला, कारण स्वतः ब्रह्मदेव जे सृष्टीचे निर्माण करतायत त्यांनी म्हणजे आज्ञा केलेला व्यक्ती त्यांना दिसत नसून देखील त्या आज्ञेवर विश्वास ठेवला आणि ती आज्ञा काटेकोरपणे त्यांनी पालन केलं. मग हे आपण समजू शकतो की जर स्वतः निर्माण करता ब्रह्मदेव सुद्धा हे पालन करू शकतोय, तर आपणही गुरूंच्या आज्ञेवर विश्वास ठेवून आपण त्याचं काटेकोरपणे आणि सिन्सिअरली म्हणतो आपण त्याला, प्रामाणिकपणे आणि सिरियसली म्हणजे गंभीरतेने ती सेवा आपण स्वीकारली पाहिजे, कुठली सेवा असेल. तर त्याच्यामध्ये अजून आपण म्हणून आपण म्हणतो की सगळे जे इंद्रिय आहेत ते जर आपल्याला सेवेत लावायचे, आपण म्हणतो शास्त्रामध्ये वर्णन आहे, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्चते, म्हणजे भक्ती ही उच्च पदाला पोचते जर आपण ऋषिकेन ऋषिकेश सेवा. ऋषिकेन म्हणजे आपले जे ऋषिकेश म्हणजे स्वतः भगवंत, आणि त्यांच्या सेवेसाठी आपण जे इंद्रियांचे बॉस आहेत, जे इंद्रियांचे धनी आहेत, तर त्यांच्या सेवेसाठी आपले सगळे जे इंद्रिय आहेत ते वापरणे म्हणजेच डिव्होशनल सर्व्हिस, म्हणजे आपण ज्याला भक्ती मार्ग म्हणतो. तर आपण अजून एक गोष्ट बघूया याच्यामध्ये की तपस्या. तर ही जी तपस्या आहे ब्रह्मदेवाने केलेली, तर आपण प्रत्येक जे कार्य करतोय भगवंतांच्या प्रती, जी काही सेवा करतोय, ही एक तपश्चर्याच असते. म्हणजे आपण म्हणतो की अरे मला हे फक्त साफ करण्याची सेवा मिळाली, पण आपल्याला साफ करणं खूप मोठी सेवा आहे ती. हे जरी क्लीन करायची सेवा असेल साधी, तरी एवढा झाडू मारणे, ते पुसणे, ते तपश्चर्या आहे, ती खूप मोठी तपश्चर्या आहे. साधी सेवा आहे पण तपश्चर्या आहे. तर या तपश्चर्या ज्या आहेत, आपण असं त्याच्या 2 टाईप असतात, त्याचे 2 टाईप दिले. तपश्चर्या 2 प्रकारे केली जाते. एक प्रीचिंग सेवा, प्रीचिंग म्हणजे आपण प्रचार करतोय, तर कुठल्याही माध्यमातून. मी क्लिनिंग करतोय म्हणजे प्रीचिंग नाहीये का? प्रीचिंग आहे. मी क्लिनिंग करतोय म्हणजे भगवंताचं मंदिर मी जर स्वच्छ करतोय, ती जागा जिथे आध्यात्मिक गोष्टींची चर्चा होते, जिथे सत्संग प्रोग्राम होतो, त्याची मी क्लिनिंग करतोय, तर हा प्रचारच आहे. नकळत हा प्रचार आहे की मी दाखवतोय क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस, म्हणजे स्वच्छता. 2 गोष्टी, एक प्रीचिंग आणि दुसरं आहे डेटी वर्शिप, म्हणजे प्रत्यक्ष आरच्या विग्रहांची पूजा अर्चा विधी. या 2 गोष्टी. आणि आपण आज संध्याकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महामहोत्सव काळेवाडीचा तो आपण साजरा करतोय. तर हे जन्माष्टमी म्हणजे काय? जन्माष्टमी म्हणजे हे फेस्टिवल आहे. एक फेस्टिवल मध्ये दोन्ही पण सेवा येतात. एक प्रीचिंग सेवा पण येते आणि दुसरी जी डेटी वर्शिप सेवा आहे, म्हणजे आपण अभिषेक करणार आहोत त्या सेवेमध्ये. अभिषेक करणे म्हणजे डेटी वर्शिप. तर ती प्रीचिंग, ती पण डेटी वर्शिप पण येते, म्हणजे पंचरात्रिका विधी म्हणतो म्हणतील. आणि प्रीचिंग सेवा, कारण तिथे कथा पण आहे, तर ती कथा म्हणजेच प्रीचिंग आहे. आणि आपण ज्या काही तिथे सगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहेत, म्हणजे जन्माष्टमी साजरा करताना, म्हणजे मी दरवर्षी बघतो नित्यनियमाने दाणेकर प्रभूजींना
आल्या आल्या पहिले त्यांचं दर्शन होतं. चप्पल स्टँडवर ते नियमितपणे सेवा करतात. खूप म्हणजे खूप जबरदस्त डेडिकेट सर्व्हिस आहे. किंवा बरेच बघताना, मला आता नाव प्रत्येकाची माहिती नाही, पण मी प्रत्येक स्टॉलवर किंवा प्रत्येक गोष्टींमध्ये बघतो अनाउन्समेंटची सेवा ते प्रभूजी करतात. आणि प्रत्येक गोष्टीत आपले प्रभूजी प्रसादाच्या याच्यात असतात. तर ही सेवा सुद्धा प्रिचिंगच आहे ना, कळत ही प्रिचिंग आहे, सगळं प्रचार आहे. तर आता आपण एक बघूया की ब्रह्मदेवाचं असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये, पण याचं वर्णन आहे की ब्रह्मदेवाचं जे शरीर आहे ना, हे संपूर्ण शरीर जे आहे ते कशाने बनलं होतं. ब्रह्मदेवाला 4 तोंड होते असे, आणि त्याचं जे शरीर आहे, संपूर्ण शरीर हे बुद्धीने बनलं होतं असं म्हणतात. म्हणजे या ब्रेनमध्ये जे ना, आपण जे म्हणतो मेंदूमध्ये सगळे न्यूरॉन्स असतात. आता आम्ही ज्या मेडिकल सायन्समध्ये अभ्यास करतो, इतके 1 ट्रिलियन न्यूरॉन्स असतात आपल्या ब्रेनमध्ये. 1 ट्रिलियन न्यूरॉन्स म्हणजे किती, की जर आपण त्याची कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे किती मावतं त्याच्यात. आपण जे म्हणतो ना मोबाईलमध्ये, माझा किती आहे मोबाईल, 212 आहे किंवा काय म्हणतो 512 आहे, 8 GB 2 GB 512 GB आहे. तशी 1 TB म्हणजे 1000 GB मावतं त्याच्यात मोबाईलमध्ये. तर ते 1 TB असे 1 ट्रिलियन न्यूरॉन्समध्ये किती मावतं, की तुम्ही सलग कंटिन्युअस व्हिडिओ काढत राहणार ना असे, तर ते 300 वर्षाचा व्हिडिओ, म्हणजे ते बघण्यासाठी 300 वर्ष लागतील तुम्हाला. एवढी ब्रेनची कॅपॅसिटी आपल्या. म्हणजे 1 ट्रिलियन न्यूरॉन्स म्हणजे तेवढे या प्लॅनेटचे, म्हणजे हे जे अवकाश आहे याच्यामध्ये तेवढे स्टार्स पण नाहीत. स्टार्स म्हणजे आपले चांदण्या, तेवढे ग्रह पण नाहीत, ते स्टार्स पण नाहीत. एवढे न्यूरॉन्स आहेत आपल्या ब्रेनमध्ये, मानवाच्या एका ब्रेनमध्ये 1 ट्रिलियन न्यूरॉन्स आहेत. तर एवढी तेजस्वी बुद्धी आपली बुद्धी एवढी म्हणजे ॲक्युमुलेट करू शकते की त्याच्यामध्ये एवढा डेटा राहतो की मी बघतोय ना, मी आज बघितलं, मी इथे सत्संगाला आलो, इतके भक्त उपस्थित होते, किती व्यवस्थित ऐकत होते भगवंत, मी ही कथा करत, हे सगळं मी बघतोय ना माझ्या कॉन्शियस माइंडने, हे रजिस्टर होते, म्हणजे रिकॉर्ड होते माझ्या ब्रेनमध्ये. आणि हे सगळं रिकॉर्डिंग असं, म्हणजे हे सगळं रिकॉर्डिंग जर मी बाहेर काढलं पुन्हा आणि बघायला लागलो तर त्याला 300 वर्ष लागतील, इतकं रिकॉर्डिंग याच्यात मावू शकतं. एवढा मोठा आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी. तर हे आपण एक इनसिग्निफिकंट सोल म्हणतात प्रभुपाद आपल्याला. एक व्यक्ती म्हणजे एक मनुष्य म्हणजे एक इनसिग्निफिकंट सोल, म्हणजे किड्या मुंग्यासारखं आहे आपण पण एक व्यक्ती. तर ब्रह्मदेव जे सृष्टीचे निर्माण करतायत, त्यांचा ब्रेन काय असेल, जे लाखो करोडो वर्षांचा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतात, आणि त्यांचं संपूर्ण शरीर हे बुद्धीने बनलंय असं म्हटलं जातं. तर ही जी सेवा मिळाली ब्रह्मदेवांना, तप हे ऐकून त्यांनी जी स्वीकारलं आणि त्यांनी तपश्चर्या केली, तर त्या बुद्धीचा, ते जे बुद्धीने बनलेलं शरीर आहे, सांगण्याचं तात्पर्य आहे की या बुद्धीचा उपयोग कसा योग्य प्रकारे करता येईल हे दाखवण्यासाठी ब्रह्मदेवानी पुन्हा जन्म घेतला. कुठल्या लीलेमध्ये, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये. कोण होतं, हरिदास ठाकूर. तर हरिदास ठाकूर हे स्वतः ब्रह्मदेव आहे, त्यांनी पुन्हा जन्म घेतला आणि त्यांनी त्या बुद्धीचा उपयोग कसा करावा हे आपल्याला दाखवून दिलं. कसा करावा, येस, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या महामंत्राचा 192 माळांचा जप ते रोज करत होते हरिदास ठाकूर. म्हणजे या बुद्धीचा पुरेपूर उपयोग कसा करावा हे त्यांनी या हरिदास ठाकूरांनी आपल्या, म्हणजे ब्रह्मदेवांनी स्वतः या चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये प्रकट होऊन आपल्याला दाखवलं की या बुद्धीचा उपयोग असा केला गेला पाहिजे. आता आपण थोडं हरिदास ठाकूरांवर जाऊया, ब्रह्मदेवापासून हरिदास ठाकूर. तर हरिदास ठाकूरांच्या जन्मामध्ये त्यांनी जे संपूर्ण 192 माळांचा जप करायचे आणि आपल्याला दाखवून दिलं की ह्या बुद्धीचा उपयोग कसा करायचा. याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा एक गुण दर्शवलेला आहे आपल्याला. जर सेवा, भगवंतांची सेवा करायची असेल आपल्याला कुठल्याही मार्गाने, म्हणजे या दोन्ही गोष्टी, प्रीचिंग आणि डेटी वर्शिप, या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा कुठलीही सेवा, त्या सेवेमधून आपण जे प्रचार दाखवतोय, तर याच्यामध्ये दाखवून दिले त्यांनी की काय सगळ्यात महत्वाचा गुण आहे, तेव्हा आपण सेवा चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे करू शकतो. कुठला गुण आहे असा, तर त्यांनी सगळ्यात महत्वाचा गुण आहे हरिदास, हे जे नाव आहे त्यांचं, त्याच्यामध्ये पहिला एच येतो, एच, हरिदास, स्टार्टिंग फ्रॉम एच. तर एच म्हणजे ह्युमिलिटी. ह्युमिलिटी म्हणजे नम्रपणा, दैन्यपणा, नम्रता जी आहे ते सगळ्यात महत्वाचा गुण आहे, की ज्याच्यामध्ये नम्रता आहे, खूप नम्रपणे जो कुठल्याही सेवेचा स्वीकार करतो. जसं ब्रह्मदेवांनी तप म्हटलं की तप, लगेच त्याने ते तपश्चर्या चालू केली. तर म्हणजे कुठलीही सेवा करण्यासाठी आपण तत्पर असलो पाहिजे आणि त्याचा भाव असला पाहिजे ह्युमिलिटी, म्हणजे नम्रपणा. जर नम्रपणा असेल तर आपण
सहजपणे कुठलीही सेवा सहज स्वीकारू शकतो आणि त्याचं काटेकोरपणे पालन करू शकतो आणि भगवंत आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस देऊ शकतात. तर याच्यामध्ये हरिदास ठाकूरांमधले 2-3 क्वालिटीज बघू आपण. 3 प्रकारे ते दास होते. हरिदास, DAS म्हणजे दास. तर ते दास म्हणजे काय की एक सेवक असणे. तर त्यांनी बघा ना, ब्रह्मदेव जे होते त्यांना 3 प्रकारे सेवा दिल्या होत्या कृष्णाने. एक प्रकारे आता आपण त्याचं थोडं जास्त विश्लेषण करून बघूया. की पहिली सेवा होती की सृष्टीचं निर्माण करणे, ही त्यांनी सेवा केली. आता निर्माण, कुठलीही गोष्ट निर्माण करायची असेल तर काय लागतं, मग आता जिथे प्रसाद बनवा, आता प्रसाद बनवणे ही पण एक सेवा आहे. पण तिथे हे इन्ग्रेडियंट्स, सब्जी कटिंग, हे ते करून मग ते सगळं प्रसाद बनवायचा आहे. तर त्या सेवेसाठी काय लागतं, कुठली निर्मिती करायची, निर्माण करणे, त्याच्यासाठी रजगुणाची आवश्यकता असते. रजगुणाची आवश्यकता असते कुठले, तर रजगुणात सेवा दिली त्यांना, तरी सुद्धा ब्रह्मदेवाने ते स्वीकार केलं. रजोगुण, आता ते म्हणजे ते 3 गुणांमध्ये त्यांना कशा सेवा दिल्या गेल्या. 3 वेळा ते दासत्व मध्ये सेवा करू लागले, दास बनले. ते रजगुणाचा दास म्हणजे रजगुणामध्ये त्यांना सेवा मिळाली तरी ते दास बनून त्यांनी तिथं कार्य केलं. दुसरी सेवा त्यांना दिली, जसं भगवंत अवतरित झाले आणि ब्रह्मविमोहन लीला झाले. तर ब्रह्मविमोहन लीला म्हणजेच काय, एक तमोगुणामध्ये सेवा दिली भगवंतांनी ब्रह्मदेवाला. तमोगुणामध्ये सेवा दिली. तमोगुण म्हणजे काय, ज्याला काही कळतच नाही. आता भगवंतांना त्यांनी चोरी करून नेलं, म्हणजे भगवंतांच्या मित्रांना, पहिले गायींना पळवून नेलं, त्या वासरांना, नंतर मग त्यांच्या मित्रांना पळवून नेलं. आणि ब्रह्मदेवाला वाटत होतं की अरे मी सगळ्यांना पळवून नेलंय, हा जो मुलगा आहे छोटा म्हणजे कृष्ण भगवंतच, याला काय आता कोणी भेटणार नाही. पण त्यांनी सगळे मित्र तयार केले भगवंतांनी स्वतःहून, स्वतःपासून एक्सपांड केले. असे सगळे मित्र, सगळ्या गायी, सगळे बछडे सगळे तयार झाले. आणि ते बघून ते आश्चर्य, म्हणजे त्यांना पण ब्रह्म म्हणून त्याचं नाव आहे त्या लिलेचं की ब्रह्मविमोहन लीला. म्हणजे त्यांना तमोगुणामध्ये जायला लागलं भगवंतांच्या लीलेसाठी. भगवंतांच्या लीलेमध्ये त्यांना तमोगुणामध्ये सर्व्हिस मिळाली. म्हणजे सर्व्हिस म्हणजे आपली सेवा ही कुठल्याही गुणामध्ये मिळू शकते आपल्याला. तर आपण तत्पर असलो पाहिजे, दास बनून ती सेवा करण्याचं साठी आपण तत्पर असलो पाहिजे. आणि तिसरी एक सेवा दिली. आता तिसरी सेवा इथे दिली, कुठली, शुद्ध सत्वामध्ये, सत्वगुणामध्ये. कुठली सेवा, हरिदास ठाकूरांचा जो जन्म झाला आहे, ब्रह्मदेवाने जो हरिदास ठाकूरांच्या याच्यात अवतार घेतलाय, तर हरिदास ठाकूरांनी सत्व, शुद्ध सत्व असल्याशिवाय नामाचार्य हरिदास ठाकूर हे 192 माळा जप करू शकले नाही. 192 माळांचा जप रोज करायचा असेल तर तुम्हाला सत्वगुण असला पाहिजे, त्याशिवाय आपण करूच शकणार नाही. आपण किती केलाय का, आता आम्ही रिसेंटली 17 तारखेला नामाचार्य श्री हरिदास ठाकूर डिसअपिअरन्स डे होता, म्हणजे त्यांचा तिरोभाव दिवस होता. तर तो आम्ही साजरा केला NVCC मध्ये. त्याची बरीचशी मॅनेजमेंट थोडीफार, म्हणजे आमचे जे माझे काउन्सिलर आहे मुकुंद आनंद प्रभू, ते मला देतात थोडंफार काम त्याच्यामध्ये सेवा, तर मी करतो ती सेवा. त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की काही माताजी किंवा काही प्रभूजी, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये ग्रुप केले होते. एक आहे 20 वर्षापासूनच्या आतला एक ग्रुप, 20 ते 60 मधला एक ग्रुप आणि 60 नंतरचे सिनियर सिटीजन असा एक ग्रुप. तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा टॅक्स सिस्टीम बनवली होती, प्रत्येकाला रजिस्ट्रेशन, कोण किती माळा जप करतो, आमच्याकडे ते सगळा डेटा आल्यानंतर आम्ही बघतोय की काही भक्तांनी 208 माळा जप केलाय. विशेष म्हणजे 208 माळा. आता कारण तो जो प्रोग्राम आहे तो 16 तास चॅन्टिंगचा प्रोग्राम असतो तिथे आम्ही जो साजरा करतो NVCC ला. सकाळी 5:30 ला तो चालू होतो, तर अगदी संध्याकाळी 9:30 10:30 तो संपतो रात्री. तिथपर्यंत तो 16 तास चॅन्टिंगचा प्रोग्राम असतो. तर काही ड्युटी त्याच्यामध्ये 16च्या ऐवजी 18 तास, म्हणजे ते अगदी 5:30च्या आधी उठून जप करायला सुरुवात करतात. तर काही 208, 192 माळावाले 5-6 ड्युटीत त्याच्यामध्ये, 208 किंवा 202, 201 असे आहेत 2-3 ड्युटी. आणि बरेचसे, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये गिफ्ट पण देतो. एक 64 माळांपर्यंत जो काही जप करतो त्याला एक वेगळं गिफ्ट असतं. 64 पासून 100 पर्यंत, 100 पासून पुढे असे गिफ्टचे प्रकार असतात. तर आम्ही बघितलंय की 100च्या पुढे जप करणारे सुद्धा जवळजवळ 100 पेक्षा जास्त ड्युटी त्याच्यामध्ये. त्याच्यात पूर्ण टोटल पार्टिसिपंट जे होते, म्हणजे आता त्यांनी 550 जण त्याच्यामध्ये भाग घेतला होता. 550 ड्युटी तिथे जमतात. याच्यामध्ये बरेचसे डिओटी, सिनियर डिओटी पण येतात आणि चॅन्टिंग करतात कंटिन्युअसली. आता दिवसभर त्यांना चॅन्टिंग करायचं, त्यासाठी आमच्याकडे विविध प्रकारच्या सेवा दिलेल्या असतात. म्हणजे पाण्याची अरेंजमेंट, प्रसाद, त्यांना प्रसाद असतो 3 वेळेस. मुलांसाठी यावर्षी ऍडिशन होतं फळं, भयंकर फळं, इतके फळं आले होते की मुलं जवळजवळ 110 मुलं होते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट. 110 मुलं. मुलांची राऊंड पण तुम्ही बघणार तर सगळ्यात हायेस्ट आहे 212 राऊंड केलेला मुलगा आहे.
म्हणजे त्याने त्याचं मे बी छोटी माळा असेल 27ची, त्यांनी आपल्याला माहिती नाही, पण आम्ही मुलांचे 25-25 धरून ते काउंट केले. तर तर नामाचार्य हरिदास ठाकूर आपल्याला ब्रह्मदेव स्वतः येथे आणि ते 192 माळांचा रोज जप करून ती सेवा त्यांनी स्वीकारली. ती आहे सत्वामध्ये किंवा शुद्ध सत्वामध्ये. म्हणजे ब्रह्मदेव हे आपल्याला रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या तिन्ही गुणात दास बनून भगवंताची सेवा स्वीकारण्याचं काम करून दाखवतात आपल्याला. तर ही जी सेवा आहे ती मी सांगितलं मगाशी की गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे कुठलीही सेवा करायची आपल्याला. तर आपण बघतो की अशा सेवा किंवा आपण इतर, म्हणजे मला नावं नाही ठेवायचे कोणाला, पण इतर संस्था बघतो आपण. आज आपण इतके जण इथे जमलो, एक 15-20 माताजी, 15-20 प्रभूजी आहे तिथे. तर आपण खूप भाग्यवान आहात ॲक्च्युली, खूप भाग्यवान. म्हणजे आपण सगळे भीमसेन प्रभूंच्या या कार्यामुळे, आपण इथे ज्यांनी जे प्रीचिंग चालू केलं याच्यामुळे आपण इथे एकत्र येतोय आणि या सेवा स्वीकार करून आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. तर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे इन जनरल आपण जर इस्कॉन बघितलं तर इस्कॉन ही संस्था खूप, म्हणजे आपण बघतो इतके, पण खूप कमी डिओटीज ॲक्च्युली कम्पेअर टू दुसऱ्या ज्या संस्था आपण बघतो की इतके मोठे किती प्रमाण. पण आपण प्रभुपाद काय म्हणतात बघितलं ना, प्रभुपाद काय कम्पेअर करतात की प्लास्टिकचं दुकान नाही आपलं हे. प्लास्टिकच्या दुकानावर कोणी जातं आणि 1-2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये साबण ठेवण्याची केस हे असं काही वस्तू घेत असतात लोक. म्हणजे त्याच्यामध्ये 1,00,000 लोक, म्हणजे 1,000 लोकांनी जरी एका दिवसात आले त्याच्याकडे गिराईक म्हणून, तर त्याचं जेवढं ट्रान्झॅक्शन होतं पैसे येतात त्याच्यापेक्षा डायमंडचं, आपलं हे डायमंडचं दुकान आहे. म्हणजे एकच व्यक्ती येतो, 10 लाखाचा एक डायमंड घेऊन जातो, संपलं. म्हणजे आपल्याला एक व्यक्ती खूप महत्वाचा आहे की जो प्रामाणिकपणे सेवा करतोय आणि जो भगवंताच्या आदेशांचं किंवा त्यांच्या गुरुच्या आदेशांचं पालन करतोय, हा आपल्याला खूप महत्वाचा आहे. म्हणून आपल्या इथे भलेही संख्या कमी असेल, पण ही आपण खूप भाग्यवान आहोत म्हणून आपण डायमंडच्या दुकानात आलेलो आहे. तर आपण याच्याही पुढे जाऊन एक फक्त 10-15 मिनिटात मी संपवतो. आपण बघतो की चैतन्य महाप्रभूंनी आज्ञा दिली कोणाला, म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी एक भविष्यवाणी दिली होती की पृथ्वी ते आचे नगराधी ग्राम सर्वत्र प्रचार वैभव मेरना. म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा हे म्हटलं तेव्हा पृथ्वी या शब्दाचा अर्थ काय आहे. काहींना वाटतं की पृथ्वी ते आचे नगराधी ग्राम सर्वत्र प्रचार होईल मेरना, म्हणजे भगवंताच्या नामाचा प्रचार, म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या नावाचा किंवा कृष्ण नामाचा प्रचार हा पृथ्वी, म्हणजे मे बी बंगालच्या ज्या सगळी भूमी आहे त्याला पृथ्वी म्हणतात असं सुरुवातीला वाटत होतं. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा प्रीचिंग मुवमेंट चालू केली त्यांची सगळ्याकडे, तेव्हा बंगालमध्ये संपूर्ण प्रचार झाला कृष्ण नामाचा आणि कृष्ण भक्तीचा. बंगाल पूर्ण प्रचार झाला, बंगाल पूर्ण कृष्णमय झाला. म्हणजे वाटायला लागलं की हा मे बी बंगाल म्हणजेच पृथ्वी असं वाटतं. पण तीच आज्ञा जेव्हा गुरुशिष्य परंपरेतून बाहेर आली, जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी ठाकूर जे आहेत आपले, त्यांना जेव्हा ही आज्ञा मिळाली गुरुशिष्य परंपरेतून, तेव्हा त्यांनी कृष्ण नामाचा प्रचार संपूर्ण भारतामध्ये केला. त्यांनी 64 गौडी मठांची स्थापना केली. पूर्ण भारतभर त्यांनी डायरोमा शो आणि याच्या थ्रू त्यांनी पूर्ण प्रचार केला. पूर्ण भारतामध्ये प्रचार झाला. तेव्हा वाटलं की पृथ्वी म्हणजे संपूर्ण भारत, संपूर्ण भारतात प्रचार झाला म्हणजे भारत म्हणजेच पृथ्वी कदाचित. पण त्याच्याही पुढे जाऊन त्या आज्ञांचं पालन, गुरूंच्या आज्ञांचं पालन काटेकोरपणे पालन करणे. तर प्रभुपाद जे म्हणजे त्यांच्या गुरूंची जेव्हा त्यांना आज्ञा मिळाली, प्रभुपाद बघा ना, फक्त एकदा ते भेटले आणि त्यांना आज्ञा दिली प्रभुपादांना की यू हॅव टू प्रीच दिस कृष्णा कॉन्शियस फिलॉसॉफी इन इंग्लिश लँग्वेज थ्रूआउट द वर्ल्ड. म्हणजे संपूर्ण जगभरात तुला इंग्लिशमधून या कृष्ण भावनाचा प्रचार करायचा आहे. त्यांना त्यांच्या गुरूंनी आज्ञा दिली भक्ती सिद्धांत सरस्वती. त्या आज्ञेचं म्हणजे बघा ना, 44 वर्ष प्रभुपादांनी त्या आज्ञेचं आतमध्ये ठेवली होती ती, आणि त्या आज्ञेचं पालन सुरुवात केली. आणि काय केलं प्रभुपादांनी, पूर्ण भारतात, पूर्ण जगाच्या 14 वेळा प्रदक्षिणा घातल्या आणि 108 मंदिरांची स्थापना केली. म्हणून पूर्ण जगभर त्यांनी कृष्ण भावनेचा प्रचार केला. तेव्हा लक्षात आलं की अरे पृथ्वी ते आचे नगराधी ग्राम, म्हणजे खरोखर पृथ्वी म्हणजे पृथ्वी, पृथ्वी म्हणजे संपूर्ण पृथ्वी. म्हणजे चैतन्य महाप्रभूंची वाणी, चैतन्य महाप्रभूंची आज्ञा, त्याचं जे पूर्णपणे काटेकोरपणे जे पालन केलंय ते खरोखर श्रील प्रभुपाद यांनी केलंय. आणि खरोखर कृष्ण भावनेचा प्रचार त्यांनी पूर्ण पृथ्वीभर केला. आणि ते जे त्यांची भविष्यवाणी होती चैतन्य महाप्रभूंची, ती साकार केली. पृथ्वी ते आहे, संपूर्ण पृथ्वी ते हरिनामाचा प्रचार करू शकले. आणि कशामुळे करू शकले ते सगळ्यात महत्वाचं. कशामुळे करू शकले की आज्ञा, गुरूंची आज्ञा, त्याचं काटेकोरपणे पालन, प्रामाणिकपणे गंभीरतेने त्याचं पालन केलं. म्हणून त्यांना मोठं ग्रँड सक्सेस मिळालं की ते सहजपणे हे पार करू शकले.
सातासमुद्रापलीकडे जाऊन त्यांनी प्रचार केला आणि सहजपणे त्यांना सक्सेस मिळाला. तर प्रभुपाद याच्यामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफच्या शेवटच्या ओळीमध्ये काय म्हणतात, श्री गुरुच्या आज्ञांचे पालन करणे हे शिष्याचे एकमेव कर्तव्य आहे आणि पूर्ण श्रद्धेने गुरुच्या आज्ञांचे पालन करणे हेच यशाचे रहस्य आहे. द सिक्रेट ऑफ सक्सेस म्हणतो ना आपण. तर या ज्या हे जो श्लोक आहे हा खूप टिपिकल श्लोक आहे. याचं जे थीम आहे, सेंट्रल थीम म्हणतो आपण, म्हणजे एका ओळीत या श्लोकाचं संपूर्ण तात्पर्य मला सांगा. तर आपण एका ओळीत काय, पूर्ण श्रद्धेने गुरूंच्या आज्ञांचे पालन करणे हेच यशाचे रहस्य आहे. यशाचे रहस्य म्हणजे द सिक्रेट ऑफ सक्सेस इज टू फॉलो द ऑर्डर्स ऑफ द स्पिरिच्युअल मास्टर. तर याच्यामध्ये आपण सगळे जे मग ही ऑर्डर फॉलो करताना म्हणजे बघ गुरूंची किंवा आपल्या गुरूंच्या प्रतिनिधींची जी आपण दिलेली सेवा आहे, त्यांनी जे दिलेले आपल्याला इन्स्ट्रक्शन आहे त्याची जे आपलं फॉलो करतोय आपण, ती जी आज्ञा प्रामाणिकपणे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये काय लागतं आपल्याला. जशी षड्विधा वर्स आपला जो चैतन्य चरितामृत मधला जो श्लोक आहे, मध्य लीलेतला भाग 5 मधला 22व्या चॅप्टर मधला 100वा श्लोक, जे षड्विधा त्याच्यामध्ये दिलेले आहे, षड्विधा श्लोक म्हणतात त्याला. त्याच्या म्हटलं जातं, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति विश्वासो भोक्तृत्वे वरणम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. तर याच्यामध्ये या श्लोकामध्ये वर्णन दिलं आहे की हे आपले संपूर्ण अवयव हे कसे भगवंतांच्या सेवेसाठी वापरतात. आता भगवत भक्तीसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार करणे, या भगवत गोष्टींसाठी अनुकूल गोष्टी कुठल्या आहेत. आता प्रभूजींनी आपल्याला जे काही सांगितलंय ती एक अनुकूल गोष्ट, किंवा बाहेर आपण जेव्हा म्हणजे ज्या काही वाईट गोष्टी म्हणजे मोबाईल स्क्रीन जास्त वापरणे, किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या घरातच येते आता दुसऱ्या काही नातेवाईक आले नुसतेच वायफाय गप्पा मारत राहणे, ह्या सगळ्या गोष्टींचं टाळायचं आहे आणि आपल्या भगवत भक्तीसाठी ज्या अनुकूल गोष्टी त्यांचा स्वीकार करा, प्रतिकूल गोष्टींचा त्याग करा. ते भगवान श्रीकृष्ण माझे संरक्षण करतील असा दृढ विश्वास असणे. म्हणजे मी या जेव्हा स्वीकार करतो या सगळ्या गोष्टींचा, त्याच्यामध्ये आधी अदौ श्रद्धा म्हणून म्हटलं जातं ना, नवविद्या जी भक्ती त्याच्यामध्ये अदौ श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अदौ श्रद्धा आधी असली पाहिजे की भगवान श्रीकृष्ण माझ्या या सगळ्या गोष्टींचं मला संरक्षण देणार आहेत. हे करत असताना तो विश्वास जेव्हा असेल तेव्हा आपण सहजपणे या गोष्टी करू शकतो. आणि आपण गेल्या आता 20-22 वर्ष झाले आपण भक्ती प्रोसेसमध्ये आम्ही बघतोय, तर खरोखर सुरुवातीलाच वाटत की हे खरं सत्य आहे की नाही वगैरे, पण आता करत करत जेव्हा पुढे पुढे जातो तेव्हा वाटतं की अरे हा, ही जी श्रद्धा आहे खूप महत्वाची आहे, श्रद्धा, अदौ श्रद्धा. मी बघितलं आता रिसेंटली माझ्याकडे एक पेशंट आले होते, फक्त 2 मिनिटात सांगतो. माझ्याकडे एक पेशंट आले होते, खूप आजीबाई होते, 180 वर्षाच्या आजीबाई होत्या, पण खूप चांगल्या होत्या. म्हणजे अगदी मी म्हणेन की त्या 70 वर्षाच्या पेक्षाही कमी दिसत होत्या. 86 वर्षाच्या आजीबाई होत्या. आणि त्यांना तुम्ही सगळे बरेचसे जण म्हणजे प्रभूजी तर ओळखत असतील, जोशी त्यांचं आडनाव, जोशी आजीबाई. राधाप्रसाद प्रभू त्यांच्याकडे 2005 पासून चिंचवड गावामध्ये प्रोग्राम घेत होते त्यांच्या घरीच, जोशी फॅमिली. एक ती केशवनगरची जी शाळा आहे ना त्याच्या बॅक साईडला त्यांचा बंगला आहे, जोशी म्हणून, जोशी फॅमिली. तर त्या आजीबाई आल्या होत्या माझ्याकडे पेशंट म्हणून. मला काही माहित नव्हतं, त्यांनीच सांगितलं तुम्ही इस्कॉनच्या आहेत का, आमच्याकडे असा असा प्रोग्राम चालत होता 2005 पासून वगैरे वगैरे वगैरे. तर त्यांचे 2 नातवंड होते, त्यांना आणलं होतं माझ्याकडे पेशंट म्हणून. तर एक नातबाई होती आणि दोन्ही एक मुलगा मुलगी होते. तर मला सगळं ती सांगत होती अशी काय काही. आणि मी मग त्याच्यामध्ये म्हटलं मग म्हणजे मला काही त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही आहे, पण मला श्रद्धा या गोष्टीवर थोडं भर द्यायचा आहे म्हणून मी ती सांगतोय. की मी म्हटलं अरे वा, 2005 पासून तुमच्या घरी कार्यक्रम चालत होता, राधाप्रसाद प्रभू येत होते, मग तुम्ही सगळेजण चॅन्टिंग करत असाल घरामध्ये, किंवा दीक्षापर्यंत ठीक आहे पण चॅन्टिंग करत नाही म्हणे. म्हणजे करतो आम्ही कधी कधी असं ओकेजनली असं. म्हटलं नाही. म्हटलं मग तुमच्या घरी जो प्रोग्राम चालू केला होता त्याच्यामधून किती भक्त चॅन्टिंग. हो, म्हणजे जवळजवळ 20-25 भक्त 16 माळा जगपर्यंत पोहोचले होते. म्हणजे राधाप्रसाद प्रभूंनी जो तिथे प्रोग्राम चालू केला तो काही वाया गेला नाही. पण आता आपण बघूया जिथे त्यांच्या घरी प्रोग्राम चालत होता, तर ते मे बी त्यांचे आईवडील करत असतील, तेवढं डिटेल मी काही विचारलं नाही. पण मला थोडा हे गेला की हा मुलगा आणि मुलगी करतायत की नाही जप. तो मुलगा लग्न झालं होतं त्याचं आणि तिचं बाकी होतं लग्न. तर त्याला विचारलं की मग तुम्ही जप का नाही करत मग, किंवा मग तुम्ही हो म्हणे आम्ही लहानपणापासून तुम्ही. पण मिनिमम ते ऍक्च्युली इन्स्पायर झाले हेच खूप आहे आपल्यासाठी की भविष्यात भगवंत त्यांना कधी सोडणार नाही.
त्यांना शेवटी हरे कृष्ण महामंत्र जप करायला भाग पाडतील भगवंत, मे बी पुढे जाऊन कधी, किंवा मध्ये मध्ये आपण असं भरकटल्यासारखं होतं कधी कधी जीवनामध्ये, काही परिस्थिती कालानुसार, स्थळ कालानुसार, पण ते पुन्हा रिकनेक्ट होऊ शकतात. तुम्ही तिला विचारलं, ती म्हटले की मग तो मुलगा पण आत आला, तो मला म्हटला की सर आहे ना थोडं आता खूप ना या गेल्या 4-5 वर्षामध्ये कोविडच्या नंतर खूप व्हिडिओ वेगवेगळे असे व्हायरल व्हायला लागले, म्हणजे वेगवेगळ्या मे बी सो कॉल्ड संतांचे वगैरे वगैरे असे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. ते व्हिडिओमध्ये असं देतात की म्हणजे कोणीतरी हा देव आहे, तो देव आहे, किंवा मग कृष्णच भगवंत आहे हे मग कसं काय म्हणजे एक्सप्लेन करून सांगणार ना आपण. म्हणजे त्याने मला असं प्रश्न केलं, बघा आता तुमचा प्रॉब्लेम कुठे ते सांगतो म्हटलं, म्हणजे तुमचं श्रद्धा इथे खूप प्रॉब्लेम झालाय तुमचा. म्हणजे श्रद्धा जर खरोखर जबरदस्त श्रद्धा ठेवून तुम्ही हे सगळं मान्य करून पुढे गेले असता तर आज इथे नसता. की चांटिंग मी करत नाहीये किंवा कसं काय सांगावं कृष्ण हेच भगवंत आहे. मग मी त्याला बऱ्याच 10 मिनिटं घेऊन त्याला सगळं एक्सप्लेन करून सांगितलं की फक्त 10च मिनिटं लागतात म्हटलं, फक्त 5च मिनिटं लागतात कृष्ण हे कसे भगवंत आहेत हे सांगण्यासाठी, फक्त 5 किंवा 10च मिनिटं लागतात. शास्त्रांमधून त्याला 5-7 श्लोक सांगितले वेगवेगळे असं. तो अरे हा म्हटलं श्रद्धा इथे तुमचा प्रॉब्लेम थोडा गडबड झाली, सदैव श्रद्धा. आणि ही श्रद्धा अजून वाढवण्यासाठी त्याच्या पुढच्या 2 ज्या विधी आहेत त्या पण करत गेलं पाहिजे म्हटलं. सदैव श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया. साधू संघ पुन्हा पुन्हा असोसिएशन मध्ये गेलो पाहिजे, आणि भजन क्रिया जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा जप ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा लेक्चर्स ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा आपण श्रद्धा पण वाढत जाते. तर हे एकमेकांशी संलग्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण श्रीमद भागवतातला आता ही जी सगळी आपण जे म्हणतोय की ही सेवा करणे, या सेवेमध्ये ही जे वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. आता त्याच्यामध्ये 4थी गोष्ट होती की पालक किंवा स्वामी म्हणून भगवंतांचा स्वीकार करणे. 5वी आहे आत्मसमर्पण, आणि 6वी आहे दैन्य किंवा नम्रपणा आहे. तर नम्रपणा हा 6व्या नंबरवर दिलाय, पण सगळ्यात महत्वाचा गुण आहे नम्रपणा. नम्रपणे आपण जेव्हा स्वीकार करतो त्या सेवेचा, तेव्हा आपण परफेक्टली ती सेवा, मी पुन्हा पुन्हा तो पॉईंट रिपीट करतोय कारण हा खूप महत्वाची गोष्ट आहे की श्रद्धा ठेवून नम्रपणे त्या सेवेचं पालन करणे, त्यावेळेस आपल्याला सक्सेस मिळतं, आपण त्याच्यात यश मिळवू शकतो. तर आपण अगदी शेवटच्या याच्यावर येऊ की ही गोष्ट कोणी काटेकोरपणे पालन केलेली आहे. शास्त्रामध्ये कोणाचं वर्णन आहे की पूर्ण नवविधा भक्ती जी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, या सगळ्या नवविधा भक्तीचे साठी आपल्या सगळ्या इंद्रियांना वापरणे, ही गोष्ट कोणी केली आहे आपल्याला माहिती, अंबरीश महाराज. परफेक्ट, बरोबर. तर अंबरीश महाराजांनी या सगळ्या नवविधा भक्तींची म्हणजे नवविधा भक्ती फॉलो केलेली आहे भगवंतांच्या आज्ञेनुसार काटेकोरपणे. तर त्याच्यामध्ये अंबरीश महाराजांच्या काही म्हणजे तो जो श्रीमद भागवतम 9वा स्कंद जो आहे त्याच्यातला 4थं चॅप्टर जे आहे त्याच्यातला 18, 19 आणि 20 नंबरचा एक श्लोक आपण थोडा बघूया आणि मग आपण पूर्णविराम देऊया. त्याच्यामध्ये एक मिनिट, तर ते 18, 19 आणि 20 नंबरचे ते प्रेयर्स सारखे ते श्लोक आहेत भागवतम मध्ये. सवई मना कृष्ण पदारविंदयो वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरेर मंदिर मार्जनादिषु श्रुतिं चकाराच्युत सकथोदये मुकुंदलिंग लय दर्शने दधौ दृशौ तद्भृत्य गात्र स्पर्शेंग संगमम घ्राणं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्या रसनान्तदर्पिते पादौ हरे क्षेत्रपदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवंदने कामं च दास्येन तु कामकाम्यया यथोत्तम श्लोक जनाश्रयारती. याचा एक थोडक्यात अर्थ सांगतो की अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांशी स्थिर केले. मन, वाचा भगवत धामाचे गुणानुवर्णन करण्यात संलग्न केली, हात भगवंतांच्या मंदिराचे मार्जनादी करण्यात आणि कान भगवन लीलांचे श्रवण करण्यात संलग्न केले, नेत्र भगवान मुकुंदांच्या दिव्य धामांचे मंदिरांचे तसेच श्रीमूर्तींचे दर्शन करण्यात, शरीर भगवंतांच्या शरीराला स्पर्श करण्यात, घ्राणेंद्रिय भगवत चरणकमळांवर अर्पण केलेल्या तुळशी दलांचा सुगंध घेण्यात, रसना जिव्हा भगवत प्रसादाचे आस्वादन करण्यात संलग्न केली. त्यांनी तीर्थस्थळांच्या पायी यात्रा केल्या, मस्तकाने भगवंतांच्या चरणकमलांना प्रणाम केला आणि आपल्या सर्व इच्छा भगवंतांची सेवा करण्यातच पूर्ण केल्या. ते अहोरात्र सेवा भावनेतच लीन राहत त्यांनी स्वतःच्या सुखाची कधी कामना केली नाही. त्यांची सर्व इंद्रिय
भगवंतांची विविध प्रकारे सेवा करण्यात संलग्न होती. भगवंतांवर आसक्त होऊन सर्व प्रकारच्या भौतिक वासनातून मुक्त होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. तर याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण जे अवयव आहेत, आपलं शरीर आहे, इवन मन, बुद्धी आणि अहंकार, जो इच्छा आहेत, या सगळ्या सुद्धा त्यांनी भगवंतांच्या सेवेसाठी वापरल्या. तर आपण हळूहळू आता या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये बघूया की आपल्याला ह्या सगळ्या भागवतम, भगवद्गीता याच्यामधून जे उपदेश दिले जात आहेत. मग आता आपण या जन्माष्टमी महोत्सव आता जो येतोय, कृष्ण जन्माष्टमी महोत्सव, आज जो संध्याकाळी आपण काळेवाडी थोपटे लॉन्समध्ये आपण जो साजरा करणार आहोत, तिथे वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. मी आता बघतोय की 15-20 दिवस, 1 महिना आधीपासून प्रभूजींची खूप तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये कशा वेगवेगळ्या सेवा आहेत. ते सुरुवातीला फंड रायझिंग ही एक सेवा आहे, फंड मिळवणे. त्यासाठी किती कष्ट घेतलेत मला, मी बघितले. प्रभूजी अगदी 8-8, 9-10 वाजेपर्यंत रात्री इथे कीर्तन पार्टी आपली आणि काळेवाडी फाटा, राहटणी इथं सगळ्या भागामध्ये कीर्तन करून प्रत्येक दुकानावर जाऊन त्यांच्याकडून काही म्हणजे फंड मिळेल तसा, म्हणजे फंड स्वीकारणे या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये आपण प्रचार पण करतोय. म्हणजे फंड रेझिंग करत असताना एकीकडे संकीर्तन चालू आहे आपलं, जो जरा हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत राहा, ही एक सेवा आहे. प्रत्येक गोष्ट इथे एक सेवा आहे. तर सेवा आपण जशी जितकी गंभीरपणे घेतोय आणि प्रामाणिकपणे फॉलो करतोय तर त्याच्यात सक्सेस मिळतं. खरोखर मी आलोय आणि कीर्तन करून आणि प्रत्यक्ष म्हणजे त्या प्रामाणिकपणे जर मी सेवा केली तर मला खरोखर फंड मिळतात. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत. तर मला ते सगळ्या गोष्टींची पूर्तता करतात. फक्त माझ्याकडे 2 गोष्टी पाहिजेत, एक गंभीरता आणि एक प्रामाणिकपणा ती सेवा करण्यासाठी. दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी अजून कुठल्या सेवा आहेत, जसं फुलांची हार बनवण्याची सेवा आहे किंवा ते डेकोरेशन करण्याची सेवा आहे, अभिषेक सेवा आहे, कोणाकडे अभिषेक करण्याची सेवा आहे. तर या सेवा ज्या आहेत प्रभूजींनी जसं वाटून दिलेल्या आहेत आपल्याला, प्रभूजी तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. प्रसाद बनवण्याची सेवा, ते काही खूप सोपं नाही आहे. सब्जी कटिंग पासून सुरुवात होते. आता तुम्ही, मला माहिती आहे की इथून जाऊन बरेचसे भक्त तिथं सब्जी कटिंग, दुपार संध्याकाळच्या प्रसादाची सगळी तयारी, वास्ट सर्व्हिसेस, खूप जबरदस्त सेवा आहेत या. नंतर डेटीशी रिलेटेड प्रत्यक्ष अर्चविग्रहांची पूजा, त्यांचे सगळ्या ड्रेस वगैरे ही सेवा, क्लिनिंग सेवा आहे त्या सगळ्या. परत क्राऊड कंट्रोल सेवा येतात, जसं प्रभूजी तिथे चप्पल स्टँड सेवा आहे, क्राऊड कंट्रोल की सगळ्यांना मार्गदर्शन करणे, इथून जा तिथे जा, इकडे गर्दी करू नका वगैरे, बसवणे, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करणे, ही एक सेवा आहे. स्वागत करतो आपण त्यांना काही फूल हे देऊन वगैरे, पुष्पगुच्छ. आणि अशा बऱ्याच सेवा. ह्या सगळ्या सेवा काय दाखवतात आपल्याला, मुलांचे गेम्स ठेवलेत आपण तिथे, गेम्स वगैरे, किंवा बुक स्टॉल्स असतात, किंवा प्रिचिंग सेवा असतात काही ठिकाणी. आमच्याकडे भगवद्गीता अभ्यास वगैरे चालतो वगैरे, असं आपण त्याच्यामध्ये 5 दिवस 7 दिवसाचा ते कोर्स दाखवतो, डिवाइस वगैरे टाईपचे. तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत आपण करतोय, ह्या सेवामध्ये प्रिचिंग आहे दडलेलं. की प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक बाहेरचा व्यक्ती आल्यानंतर बघत असतो आणि तो आणि काही इस्कॉनमध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर या सगळ्या सेवा ज्या आहेत प्रभूजींनी दिलेल्या ज्या आहेत एस्पेशली, तर त्या आपण नम्रपणे स्वीकार करणे, त्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करणे, प्रामाणिकपणे आणि गंभीरपणे त्या सगळ्या सेवांना घेणे. तर तुम्ही सगळे करतात आहेत, मला काही सांगायची आवश्यकता नाही, मीच करत नाही काही ॲक्च्युली. मी प्रभूजींना खूप कमी हेल्प करतो, खूप कमी. तर माझ्या शुद्धीकरणासाठी मी हे प्रवचन दिलं आहे असंच मी समजेन. आणि आपण इथे पूर्ण विराम देऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण.